जिजामाता, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, मूर्तिमंत स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढून प्रत्यक्ष स्वराज्य साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या बलिदानाने यमाला घाम फोडणारे आणि मृत्यूला घाबरवणारे आणि आपल्या मृत्यूने शौर्य आणि पराक्रमाने इतिहास रचणारे आमचे छत्रपती शंभू महाराज, त्यानंतर आलेले छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेबा, त्यानंतर शाहू महाराज, या सर्व अगणित वीरांना मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. नाशिक विकासच्या व्यासपीठावर आज चौथं व्याख्यानाचं जे पुष्प आहे तो गुंफतोय मी. त्या माध्यमातून आज महत्त्वाचा विषय मित्रांनो मी तुमच्यासोबत आणलेला आहे. आज आपण नाशिकच्या भूमीतील गडकोट, त्यांचा इतिहास आणि त्यांचं वास्तव हे मी अनुभवलेल्या अनुभूतीतून आपण समजून घेणार आहात. तर मी सर्वप्रथम माझं मनोगत ऐकणाऱ्या एकूणच सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, दुर्ग समजून घेत असताना नाशिक जिल्हा हा 9 शिखरांचा जिल्हा आहे. नाशिकमध्ये सह्याद्रीची मुख्य रांग आणि त्याला जोडून अनेक उपरांगा आहे. सह्याद्रीच्या उपरांगेत असलेले अनेक दुर्ग आहे. आता सह्याद्रीच्या उपरांगेमध्ये 4-5 डोंगर पार केले का 5वा डोंगर हा गड किल्ल्यांचा, तटबुरुजांचा, जणू काही शेला घातलेला डोंगर, शेला आणि फेटा असलेला डोंगर आपल्या निदर्शनात येतो. छत्रपती शिवरायांचे 350 डोंगरी किल्ले, ह्या डोंगरी किल्ल्यांपैकी 20% दुर्ग हे नाशिक जिल्ह्याला लाभले. हे सर्वप्रथम महाराष्ट्राला तर समजतीलच, पण नाशिककरांनी जास्त समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवशंभूने ज्या गड किल्ल्यांना सामर्थ्य मिळवून दिलं ते 60हून अधिक ज्ञात अज्ञात दुर्ग नाशिकच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहेत. सह्याद्रीची उपरांग खूप मोठी आहे. सह्याद्रीला जोडून उपरांगेमध्ये 7माळा पर्वतरांग, या 7माळा पर्वतरांगेत 14 किल्ले, सातपुडा 7माळा पर्वतरांग, अजिंठा पर्वतरांग, त्यानंतर सालबेरी डोलबारी पर्वतरांग, अशा पर्वतरांगेमध्ये अनेक गडकोट या नाशिकच्या भूमीला लाभलेले. गडकोट म्हणजे काय? छत्रपती शिवशंभूची मूर्तिमंत स्मारके. हे सरकारला, शासनाच्या त्या विभागांना आणि इथल्या सर्व शिवभक्तांना, एकूण इथल्या रयतेला हे माहीत झालं पाहिजे. छत्रपती शिवशंभूची मूर्तिमंत स्मारक म्हणजे गडकोट आहे. त्या गडकोटांचा इतिहास समजून घेत असताना सर्वप्रथम गडकोट हे काही निर्जीव स्थान नाहीये. ज्या गडकोटांनी आपल्या छातीवर शत्रूचे अगणित प्रहार झेलले, अगणित तोफेचे, शस्त्रांचे, हत्तींचे प्रहार झेलणारे हे गडकोट आपल्या छातीचा कोट करून शत्रूशी लढत होते. त्याच गडकोटांचा मूळ अर्थ आपण समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून त्यांचे अमात्य असलेल्या रामचंद्र अमात्यांनी आज्ञापत्र लिहिलंय. छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र. गडकोट समजून घ्यायचे असेल तर छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र लक्षात घेतलं पाहिजे. आजचा व्याख्यानाचा आणि विवेचनाचा आजचा विषय आहे नाशिकच्या भूमीतील गडकोट, त्यांचा इतिहास आणि त्यांचं आजचं वास्तव्य. हा महत्त्वाचा विषय मित्रांनो मी तुमच्या सोबत आणलाय. आजचं व्याख्यानाचं 4थं पुष्प आहे. नाशिक विकासने छत्रपती शिवरायांच्या जयंती महोत्सवापासून एक सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा, इथला दुर्ग वारसा, एकूणच या दुर्ग वारसाची जी इत्थंभूत माहिती ही या व्याख्यानमालेच्या माध्यमातून तुमच्या पुढे आणण्यासाठी मी रोज 4 ते 5 या वेळेत तुमच्या सोबत येत असतो. सह्याद्रीच्या उपरांगेमध्ये नाशिक जिल्ह्यात 60हून अधिक दुर्ग आहे. या दुर्गांचा इतिहास आणि वास्तव्य आपण तर समजून घेणारच आहोत. पण दुर्ग म्हणजे काय,
दुर्गांची व्याख्या आपल्याला समजून घ्यावा लागतील. पूर्वी अगणित अशा शत्रूंनी हजारो वर्ष या भूमीवर प्रचंड हाहाकार माजवला होता. अनेक प्रकारचा अत्याचार माजवला होता. इथली रयत हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडली होती. अल्लाउद्दीन खिलजी नंतर आलेल्या सर्व शत्रूने इथल्या रयतेला सळो की पळो करून सोडलं होतं. म्हणजे आपण हजारो वर्ष गुलामगिरी भोगलेली आहे. या गुलामगिरीला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवशंभूच्या काळामध्ये हे दुर्ग स्वराज्याची मूर्तिमंत प्रतीक बनली. म्हणून त्या गडकिल्ल्यांना आमच्यासारखे दुर्ग संवर्धक शिवभक्त हे छत्रपती शिवरायांची मूर्तिमंत स्मारक म्हणून आम्ही बघत असतो. छत्रपती शिवरायांच्या दुर्गांची व्याख्या समजून घेऊया. पूर्वी पारसी शब्दांमध्ये किला हा शब्द वापरला जायचा. त्या किल्ला हा शब्दाचा अपभ्रंश होऊन किल्ला आपण म्हणायला लागलो. परंतु छत्रपती शिवरायांच्या काळात दुर्गांना ह्या किल्ला शब्दाला गड असं नाव पडलं, दुर्ग असं नाव पडलं. छत्रपती शिवरायांनी गड किल्ल्यांना सामर्थ्य मिळवून दिलं. ज्या राजाकडे, ज्या सत्तेकडे जितके दुर्ग त्याचं राज्य. लक्षात ठेवा, ज्या सत्तेकडे, ज्या राजांकडे जितके दुर्ग त्यांचं राज्य ह्या दुर्गांना समजलं जायचं. ज्याच्याकडे जितके दुर्ग त्याचं राज्य समजलं जायचं. आज आपण तसं समजतो का? आपल्याला गड किल्ले, आपण आपल्या डोळ्यासमोर गड किल्ले म्हणलं का रायगड, शिवनेरी, पन्हाळा अशी महत्वाची दुर्ग येतात, कोंढाणा अशी अनेक किल्ले येतात. पण हे किल्ले येत असताना छत्रपती शिवरायांनी प्राणपणाने लढलेले अनेक किल्ले आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत तुमची आमची वाट बघताय. का वाट बघताय? त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, परंतु तुम्ही ती हिंमत दाखवली पाहिजे. इथल्या शिवभक्तांनी, इथल्या दुर्ग भक्तांनी, इथल्या रयतेनी दुर्गांशी संवाद साधण्यासाठी किल्ल्यांकडे गेलं पाहिजे. आपण सर्वप्रथम दुर्गांची व्याख्या समजून घेऊया. दुर्ग कशासाठी होते? मित्रांनो, अनेक पातशाया या भूमीवर हाहाकार माजवत होता. अनेक जण हा देश लुटण्यासाठी आलेले होते. इथल्या रयतेला सळो की पळो करण्यासाठी, या रयतेवर अनन्विक अत्याचार करण्यासाठी अनेक शत्रूंनी आपला देश अतोनात लुटला, छळला. अशा काळामध्ये या शत्रूंवर जरब मिळवण्यासाठी या दुर्गांनी मोठ्या प्रमाणात त्याग केलाय. म्हणून आपण गडांची आणि दुर्गांची व्याख्या समजून घेऊया. दुर्ग म्हणजे दुर्गम भागात असलेले, अवघड वाटेचे, दूरवरील शत्रूवर नजर ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठीचे, शत्रू मार्गाने येणारा जो व्यापारी मार असतो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, दूरवरच्या शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी, अवघड वाटेचे, घनदाट जंगलाचे, विरुद्ध द्वाराचे, अत्यंत अवघड वाटेचे, दुर्गम असे जे डोंगरी भागातले, सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगरावर वसलेले जे किल्ले, त्यांना दुर्ग म्हटलं जायचं. दुर्गम भागात वसलेले, अत्यंत अवघड वाटेने असलेले, दूरवरच्या शत्रूवर लक्ष ठेवता येणारे अशी संरक्षण स्थळं, त्यांना दुर्ग असं म्हणतात. तुम्हाला कळालं असं दुर्गांची व्याख्या म्हणजे काय? मी थोडा जरा विस्तृत आपल्याला सांगतोय. आपण सर्वप्रथम दुर्गांची व्याख्या समजून घेतली पाहिजे. आणि दुर्गांचे विचार छत्रपती शिवरायांच्या मुखोद्गारातून आले आणि त्यांचे अमात्य असलेले रामचंद्र अमात्यांनी ते कागदावर लिहून काढले. ते विचार आजच्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे. इथल्या शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला माहीत पाहिजे. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत पाहिजे. इथल्या रयतेला माहीत पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र, हे खूप मोठं आहे पण संक्षिप्त स्वरूपात मी आपल्या पुढे सादर करतोय. रामचंद्र अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रात आणि छत्रपती शिवरायांच्या मुखोद्गारातून आलेल्या आज्ञापत्राचा विचार मी आपल्या पुढे व्यक्त करतो. महाराज म्हणतात, आपणास
दुर्ग स्थापना, राज्य संपादन करणे हे सर्वांस अन्न लावून शत्रू प्रदेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी त्याला नवे जुने 360 किल्ले हजरतीस आहे. तो औरंग म्हणजे औरंगजेब एक एक किल्ला वर्षभर जरी लढला तरी 360 किल्ले त्याला किती वर्ष लागतील लक्षात ठेवा. महाराज म्हणतात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, ते गडकोट. संपूर्ण राज्याचं सर्वस्व ते दुर्ग. गडकोट म्हणजे खजिना. गडकोटांना खजिना समजलं जायचं. गडकोट म्हणजे सैनिकांचं कुळ आणि मूळ. सैनिक असतात, देशाच्या रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देतात. त्या सैनिकांचं कुळ आणि मूळ काय आहे? गडकोट. गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण. गडकोट म्हणजे रयतेचे प्राण संरक्षण. अनेक शत्रूंपासून सुरक्षित राहण्यासाठी ह्याच गडकिल्ल्यांनी आपल्या पूर्वजांचं रक्षण केलंय. म्हणून गडकोट म्हणजे रयतेचे प्राण संरक्षण असं महाराज त्यांच्या आज्ञापत्रात म्हणतात. दुर्ग वारसा नसता तर हा देश मोकळा असता. दुर्ग वारसा नसताना तर हा देश मोकळा असता. परचक्र येताच हा देश निराश्रित झाला असता. परचक्र म्हणजे परकीय शत्रू येताच हा देश निराश्रित झाला असता. का झाला असता? दुर्ग नसता तर. प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. जर दुर्ग नसते तर प्रजा भग्न होते, देश उद्ध्वंस होतो. देश उद्ध्वंस झाल्यावर राज्य कोणाला म्हणायचं? बघा, गडकोट नसते तर परचक्र आलं असतं. शत्रूंनी हल्ले केले असते, तुमचं आमचं संरक्षण कोणी करू शकलं नसतं. इथे विध्वंस झाला असता. आणि दुर्ग जर नसते तर आपण राज्य कोणाला म्हणलो असतो? म्हणजे संपूर्ण राज्याचे सार हे गडकोट, याचा विस्तृत अर्थ याच्यातून निघतो. याकरिता आज्ञापत्राचा पुढची ओळ वाचून दाखवतो. याकरिता जे जे राजे झाले त्यांनी दुर्ग बांधून देश सुरक्षित करून घेतला. याकरिता जे जे राजे झाले त्यांनी आपल्या देशाच्या राज्याच्या सुरक्षेसाठी गड बांधले आणि आपलं राज्य सुरक्षित करून ठेवलं. म्हणून आज्ञापत्रात महाराज म्हणतात दुर्ग हे राज्याचं प्राण संरक्षण, देशाचं संरक्षण स्थळ हे दुर्ग आहेत. याचा अर्थ यातून उमगतो. परचक्र संकट समयी दुर्गाश्रही परिहार केले. परचक्र, परक्या शत्रूचं जेव्हा संकट येतं तेव्हा दुर्गांचा आश्रय हा आपल्याला घ्यावा लागतो. या आज्ञापत्राच्या विचारात आहे. तीर्थरूप थोरले कैलासवासी. तीर्थरूप थोरले कैलासवासी कोण आहे? गणपती छत्रपती शिवराय. त्यांनी गड जिंकले आणि बांधिले सुद्धा. आज्ञापत्रात म्हणतात तीर्थरूप थोरले कैलासवासी म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांनी गड जिंकले, ते बांधिले. अहिवंतापासून कावेरीपर्यंत निष्कटंक राज्य स्थापिले. अहिवंतापासून कावेरीपर्यंत आपलं स्वराज्य स्थापलं छत्रपती शिवरायांनी. महाराजांनी एक गड राखण्यासाठी, येणाऱ्या अनेक पिढ्यांना गडांचा अर्थ समजून घेण्यासाठी, आणि दुर्ग हे मूर्तिमंत रूपाने छत्रपती शिवाजी महाराज आहे. दुर्ग हेच मूर्तिमंत रूपाने छत्रपती संभाजी महाराज आहे. हे येणाऱ्या अनेक पिढ्यांना कळावं यासाठी या आज्ञापत्र आम्ही वाचलं पाहिजे. कारण नुसते गडकोट माहीत असून उपयोग नाही. गडकोटांसाठी छत्रपती शिवरायांचं रामचंद्र अमात्यांनी त्यांनी लिहिलेलं आज्ञापत्र आम्हाला माहीत पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दुर्ग आणि गडकोट आम्हाला समजू शकतात. मित्रांनो, आज्ञापत्राचा विचार सांगताना महाराजांनी दुर्गांच्या पर्यावरणाच्या संवर्धनाचा सुद्धा आज्ञापत्राचा विचार सांगितला. तो खूप मोठा आहे. त्याचा स्वतंत्र विषय मी तुमच्या पुढे मांडणार आहे व्याख्यानाच्या माध्यमातून.
आज्ञापत्राच्या विचारात महाराजांनी परत म्हणलंय की दुर्गांवरील पाण्याचं जतन संवर्धन कसं करायचं याचा विचार सुद्धा छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्राच्या विचारात मांडलाय। तो सविस्तर आपण पुढच्या आज्ञापत्राच्या विचाराच्या व्याख्यानात समजून घेणार आहोत। मी थोडक्यात तुम्हाला आज्ञापत्र सांगितलंय। तुम्हाला गडकोटांचं आज्ञापत्र तुम्हाला जेव्हा कळालं, जेव्हा जेव्हा तुम्हाला गड किल्ल्यांचा अर्थ कळाला, दुर्ग म्हणजे काय कळाले, तेव्हा तुम्हाला गड किल्ल्यांचं महत्त्व कळेल। आपल्याला ते गड किल्ल्यांचं महत्त्वच कळालं नाही, छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्रच समजलं नाही, आपण कधी वाचलंच नाही। आपण जे काही व्याख्यान ऐकतो, आपण जे काही मोठमोठ्या शाहिरांचं कथन ऐकतो, ज्या पराक्रमी कथा ऐकतो, त्यामध्ये आपण आग्रहाने सांगितलं पाहिजे की हे बाबा, हे व्याख्यात्या, हे वक्त्या, आम्हाला सांगणार असाल तर छत्रपती शिवरायांचा दुर्ग विचार सांग, छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र सांग। छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्राचा पर्यावरणाचा, जलसंवर्धनाचा आणि दुर्गांचा विचार सांग। सर्वप्रथम त्या वक्त्याला तुम्ही म्हणलं पाहिजे आम्हाला दुर्ग म्हणजे काय हे सांग बाबा। कारण छत्रपती शिवराय हे स्वराज्याचे स्थापक होते, मात्र स्वराज्य स्थापन करण्यासाठी ह्याच दुर्गांनी तुमच्या आमच्यासाठी स्वराज्य स्थापनेमध्ये मोठं बलिदान दिलेलं आहे। ती दुर्ग सुद्धा धारातीर्थी पडलेली आहे। शत्रूच्या हल्ल्यामध्ये अनेक शत्रूंचे प्रहार या दुर्गांनी छातीचा कोट करून झेललेले। प्रभू रामचंद्राचे सेवक असलेले बलभीम हनुमंतांनी ज्या पद्धतीने रावणाच्या वधामध्ये महत्वाची भूमिका बजावली, त्या बलभीम हनुमानासारखे युद्ध शत्रूबरोबर आपल्या गड किल्ल्यांनी केले। ह्या गड किल्ल्यांचं स्थान स्वराज्यात अत्यंत महत्वाचं आहे। हे स्थान समजून घेत असताना मी थोडा सीमित असा विषय घेतलेला आहे। मी नाशिकच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले गडकोट, त्यांचा इतिहास आणि त्यांचं वास्तव्य सांगण्यासाठी मित्रांनो इथे आलो। शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा संस्थापक म्हणून मी सन 2001 पासून गड किल्ले संवर्धनाचं काम करतो। संवर्धन हा शब्द तसा खूप मोठा आहे, तो घेताना खूप जबाबदारीने घ्यावा लागतो। खरे दुर्ग संवर्धन करणारे तर राजे छत्रपती शिवराय होते। तुम्ही आम्ही कोण हो? आम्ही तर साधे पामर आहे। आम्ही महाराजांसारखे दुर्ग, ज्यांनी दुर्ग वैभव उभं केलं या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, ज्या दुर्गांनी तुम्हाला आम्हाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचे गोडवे तुम्ही शाहिरांच्या व्याख्यानातून ऐकतात। परंतु दुर्गांचा विचार आज समाजात अजूनही जो मुळापर्यंत पोहोचला पाहिजे, तळागाळापर्यंत केला पाहिजे, इतिहासांच्या विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे, तो विचार जाण्यात कुठेतरी कमी वाटते। खरोखर तो विचार पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडतोय। कारण आम्हाला तर असं वाटतं गडकोटांचा विचार हा अभ्यासक्रमातून आला पाहिजे। इतका मोठा दुर्ग वैभवाचा विचार आहे। अहो, काही निवडक दुर्ग सोडले तर अन्य दुर्गांचा इतिहास, त्यांचं आजचं वास्तव्य आणि दुर्गांच्या आज्ञापत्राचा विचार हा अभ्यासक्रमात कुठेही नाही हो। अनेक लोकांनी अनेक पुस्तकं लिहिले असतील, परंतु आम्हाला गोनी दांडेकरांनी आम्हाला दुर्गांचा विचार दिलाय। इतिहास अभ्यासक निनाद बेडेकरांनी हा विचार दिलाय, इतिहास अभ्यासक मेहेंदळेंनी हा विचार दिलाय, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी आम्हाला हा विचार दिलाय दुर्गांचा विचार। इयत्ता 4थीला असताना मी जे पुस्तक वाचलं, इतिहासाचं पुस्तक वाचलं, बालपणापासून अंगामध्ये तो इतिहास संचारलेला आहे। त्या 4थीच्या पुस्तकांनी मला काही प्रमाणात इतिहास शिकवला। आज तर मुलांच्या नशिबात तेही नाहीये। छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो आज खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या पुढे आला पाहिजे। शिवजयंती साजरी करतो आपण, एवढा मोठा उत्सव करतो, एवढा मोठा खर्च करतो, परंतु या खर्चातून आपण रयतेचं राज्य जे आहे, जे छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणपणाने तुम्हाला आम्हाला दिलं, जे स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, वीरांनी, महात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, आपला त्याग केला, घरादारावर तुळशीपत्र ठेवले हो, त्यांची जाणीव देण्यासाठी दुर्ग आहेत। परंतु तुम्हाला जर दुर्गांचा विचारच कळाला नसेल तर आपण काय महाराजांचा विचार आपण जोपासणार हो?
महाराजांच्या आचारा विचारासाठीच दुर्ग जपले पाहिजे आपण. स्वराज्य स्थापनेसाठी, रयतेचं राज्य स्थापनासाठी ज्या दुर्गांनी, ज्या किल्ल्यांनी योगदान दिलं, ते किल्ले काहीतरी बोटावर मोजणे इतकेच आम्ही बघतो. आपण का असं बघत नाही? हे दुर्ग वैभव मला बघायचंय. मी सुट्टीच्या दिवशी हे दुर्ग वैभव बघणारे, सुरक्षितपणे बघणारे, जीवापाड बघणारे, अंतकरणापासून बघणारे, इतिहासाच्या आपुलकीतून बघणारे आणि ते दुर्गांशी मी संवाद साधणारे. ही आपुलकी तुम्हाला आम्हाला काय येत नाही? अहो ती आम्हाला आली. महाराष्ट्राच्या या भूमीत असलेल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राबणाऱ्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था आहे. काही नवीन संस्था आल्या, त्यांनी अभ्यास करणं फार गरजेचं आहे. नवीन नवीन मुलं आले, स्वतःच्या संस्था उभ्या केल्या, मात्र अभ्यास करून दुर्गांचं संवर्धन केलं पाहिजे. दुर्गांचं बांधणी तंत्र समजून घेतलं पाहिजे, दुर्गांचा विचार समजून घेतला पाहिजे, छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र समजून घेतलं पाहिजे. बांधणी तंत्र, स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्राचा जोपर्यंत तुम्हाला अभ्यास नाही, जोपर्यंत पर्यावरणाचा, वन्य प्राण्यांचा, पक्ष्याचा, किल्ले चढाईचा तुमच्याकडे अभ्यास नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही दुर्ग संवर्धक बनू शकत नाही. दुर्ग संवर्धक बनायचं असेल तर अभ्यासपूर्ण पद्धतीने दुर्गांचं संवर्धन केलं पाहिजे. हा विचार जपणाऱ्या काही बोटावर मोजण्या इतक्या मोहिमा, दुर्गांचं स्थापत्य, दुर्गांचा वास्तू, दुर्गांचा इतिहास जीवापाड जपण्यासाठी भग्न झालेले, दुर्लक्षित झालेले, पडझड झालेले, शेवटची घटका मोजणारे अनेक ज्ञात अज्ञात दुर्ग वाचवण्यासाठी जीवापाड राबतात. हो, तुम्हाला आम्हाला का वाटत नाही? हे दुर्ग वाचले पाहिजे, हे किल्ले वाचले पाहिजे. किती नाशिककरांना वाटतं का नाशिकच्या भूमीत 60हून अधिक किल्ले, काही भुईकोट किल्ले, काही ऐतिहासिक वाडे छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा आहे. कालच्या व्याख्यानात मी त्या सांगितल्या. त्या जोपासण्याचं, जपण्याचं काम आपण का करत नाही? शूरवीरांनी बलिदान दिलं, ती धारातीर्थ तरी आम्ही जपतो का? त्यांची चिरस्मारक बांधतो का? तिथे माथा तरी टेकवतो का? काय वाटत असेल महाराजांना? महाराज आज नाहीत आपल्याकडे. महाराजांना आम्ही म्हणतो, महाराज पुन्हा जन्माला या. त्यावर एक मी नाटिकाच लिहितोय, महाराज आम्ही चुकलोय, ही नाटिका मी लिहितोय. 2 पात्री प्रयोग आहे. जेव्हा गड बोलू लागला त्या प्रयोगानंतर आम्ही हा दुसरा महत्वाचा प्रयोग आपल्या सोबत मांडणार आहे. त्या प्रयोगाची धाटणी आणि रचना आता चालू आहे. का तुमच्यासाठी आम्ही बोलतोय, सांगतोय? अरे महाराज मूर्तिमंत रूपाने, गडकोटांच्या रूपाने तुमच्या आमच्या सोबत आहेत, पण तुम्ही त्यांना मूर्तिमंत रूपाने गडकोटांकडे बघा ना. का तुम्हाला वाटत नाही की गडकोट हेच महाराजांची मूर्तिमंत स्वरूप आहे? अरे माझे महाराज म्हणजेच हे गडकोट आहे. फोटोत, प्रतिमेत, पुतळ्यांमध्ये आपण महाराज बघतोय, त्यांना मुजरा करतो, वंदन करतो, पण तुम्हाला आम्हाला वाटत का नाही छत्रपती शिवराय मूर्तिमंत रूपाने, गडकोटांच्या रूपाने तुमच्या आमच्या सोबत आहे? अरे बघा ना जाऊन. अरे त्या दुर्गांकडे आत्मीयतेने बघितलं तर महाराजांची मूर्ती येते डोळ्यासमोर, महाराज आपल्याला दिसतात. तुमची आत्मीयता दुर्गांविषयी तितकी प्रभावी पाहिजे, तितके तुम्ही दुर्गांप्रती संवेदनशील पाहिजे, तेवढा दुर्गांचा विचार तुम्हाला माहित पाहिजे, तेवढं दुर्गांप्रती तुमचा अभ्यास पाहिजे, तेवढं दुर्गांप्रती तुमची निष्ठा पाहिजे. छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचत असताना छत्रपती शिवरायांचे दुर्ग त्यात येतात. त्या दुर्गांचा इतिहास आणि त्यांनी केलेला त्याग आणि महाराजांचं आज्ञापत्र जर तुम्हाला कळालं तर खऱ्या अर्थाने आम्ही दुर्ग संवर्धन करू शकतो आणि दुर्गांच्या रूपाने महाराजांना बघू शकतो. आम्ही दगडांशी बोलतो, तटांशी बोलतो, बुरुजांशी बोलतो, त्या शस्त्रागारांशी बोलतो, त्या धान्य कोठारांशी बोलतो, त्या जोत्यांशी बोलतो, त्या मंदिरांशी बोलतो, त्या वाटांशी बोलतो, त्या पायऱ्यांशी बोलतो, त्या किल्ल्यांशी सुद्धा बोलतो. का बोलतो? का बोलतो? अरे आमच्याशी ते बोलतात म्हणून आम्ही बोलतो, कारण आम्ही एकरूप झालो दुर्गांशी. इतके एकरूप नाही जे मावळे झाले होते. अरे मावळे तर नाही होत आहेत, मावळ्यांपैकी एक छोटासा कण तरी होता आला ना. माझी तुम्हाला कळकळीची विनंती, दुर्ग वैभव समजून घेत असताना दुर्ग समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी या दुर्गांच्या माध्यमातून हजारो वर्षाची शत्रूंची गुलामगिरी मोडीत काढली.
एकटा राजा दऱ्या खोऱ्यामध्ये फिरून मावळ प्रांतातील सवंगड्याला सोबत घेतो. त्या सवंगड्यांना शस्त्रास्त्र राजशास्त्र याचा अभ्यास करून घेतो. स्वतः राजशास्त्र पारंगत होतो. शस्त्रास्त्र युद्ध कलेचं ज्ञान घेतो. आई जिजाऊंचं मार्गदर्शन घेतो. राजा शहाजींनी नेमलेल्या सरदारांकडून शस्त्रास्त्र ज्ञान घेतो. पोहण्याचा, मल्लखांबाचा, शरीरयष्टीचा सगळा अभ्यास करतो. अत्यंत कमी वयात, अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी तोरण्यावर लढाई केली. अरे एवढ्या कमी वयात बाल मावळ्यांसोबत तिथल्या क्रूर अशा सरदाराला पाणी पाजून तो तोरणा वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी जिंकला. आज 15 वर्षाची मुलं काय करताय? तुम्हाला आम्हाला दुर्गांचा विचार सांगताना मला हेच जास्त सांगायची वेळ आली. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा विचार तर सातत्याने मी तुमच्याशी सांगणारच आहे, परंतु दुर्ग म्हणजे काय हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला महाराज मूर्तिमंत रूपाने उमजणार नाही. सध्या उत्सवातून दुर्गांचं संवर्धन करणाऱ्या संस्थांना किंवा दुर्ग संवर्धनासाठी तुम्ही किती योगदान देता हा प्रश्न तुम्हाला विचारा. इथल्या लोकप्रतिनिधींना विचारा, इथल्या वेगवेगळ्या विभागांना विचारा आणि स्वतःला सुद्धा विचारा का आम्ही दुर्गांच्या संवर्धनासाठी, दुर्ग जे आज नष्ट होत आहे, उद्या काही मूर्ख लोक तुमच्याकडे छत्रपती शिवराय असल्याचे पुरावे मागतील तेव्हा तुम्ही काय सांगाल? अरे तुम्ही अभिमानाने दाखवू शकला असलं हा आमचा किल्ला आहे, या रामशेज किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा लढणारे शूर किल्लेदार होते. साल्हेरवर लढणारे सूर्यराव काकडे होते. कनेरवर लढणारे रामजी पांगेरा होते. यांनी स्वतःच्या देहाची चाळणी झाली. महाराजांचे निष्ठावंत मावळे त्यांनी हे दुर्ग जिंकले. तुम्ही आम्ही दुर्ग जिंकले, त्यांनी जीवापाड जोपासले, जपले. तुम्ही आम्ही दुर्गांना जपतो तरी का जपत नाही? का जपत नाही? नाशिक जिल्ह्यातील दुर्ग वारसा जोपासण्यासाठी 2001 पासून माझी संस्था काम करते. मला माझ्या माहितीनुसार दुर्ग संवर्धनाचं रोपटेच आमच्याकडून लावलं गेलं. दुर्ग संवर्धनाच्या छोट्या मोठ्या बाबी सुरू होत्या. व्यापक स्वरूपात दुर्गांचा विचार समाजात पोहोचवण्यासाठी, दुर्गांचं संवर्धन करण्यासाठी अभ्यास, आज्ञापत्राचा अभ्यास, दुर्गांची वेगवेगळी संदर्भ वाचणं, बखर वाचणं, वेगवेगळे रेफरन्स जमा करणं, अभ्यासपूर्ण पद्धतीने शिस्तबद्धरित्या दुर्गांची चढाई करणं, संघटन कौशल्य शिकून घेणं. महाराजांमध्ये जे कौशल्य होतं त्यापैकी थोडंफार का होईना कौशल्य शिकून आम्ही दुर्गांचं संवर्धन करतो. अनेक संकट आले, अडचणी येतात, अनेक त्रास होतो, अनेक आडफाटे येतात, तरी आम्ही दुर्गांचं संवर्धनासाठी जीवापाड राबतो. शिवजयंतीच्या दिवशी अनेक मुलांनी दुर्ग संवर्धनाच्या मोहिमा घेतल्या पाहिजे. दुर्ग संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे. नाशिकच्या भूमीत 60हून अधिक दुर्ग आहे. जवळपास काही इतिहास अभ्यासक सांगतात 100च्या आसपास दुर्ग आहे. ज्ञात अज्ञात दुर्ग आहे. दुर्गांचे प्रकार आपण समजून घेऊ. डोंगरी किल्ले, छत्रपती शिवरायांनी प्राणपणाने जपलेले 350हून अधिक डोंगरी किल्ले या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहेत. जलदुर्ग, समुद्री मार्गे येणाऱ्या शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी, त्या शत्रूला तिथेच थोपवण्यासाठी समुद्री मार्गावर आरमार उभारिले. पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग सारखे मोठे बेलाग दुर्ग समुद्रात साकारणारे आपले महाराज होते. गलबत उभे केली. या जलदुर्गांनी समुद्री मार्गे येणाऱ्या शत्रूवर आतोनात हल्ले केले, त्यांना थोपून धरलं. दुर्गांच्या रचना जलदुर्गांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. डोंगरी किल्ले, जलदुर्ग, जमिनीवरचे किल्ले, जमिनीवर सुद्धा भुईकोट किल्ले. नगरला खरडा किल्ला आहे. गोदाकाठावर अनेक किल्ले, पण ते किल्ले ढासळताय. त्या गावाच्या शिवाला सुद्धा कळत नाही की हे किल्ले पडू देऊ नये. आपण एवढा मोठा उत्सव साजरा करतो, पण आपल्या गावाची विरगळ नष्ट होते, पुरातन वारसा नष्ट होतोय, एखादी गडी पडते, याचे सुद्धा आपल्याला भान राहत नाही हो. ते आपण जीवापाड जपण्याचं काम या दुर्ग वारसा जोपासण्यासाठी केलं पाहिजे. भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले, जलदुर्ग, भुईकोट किल्ले, मिश्र किल्ले, मिश्र दुर्ग, काही भाग समुद्रात पाण्यात, काही भाग जमिनीवर, त्यांना मिश्र दुर्ग म्हणतात.
जमिनीवरून हल्ला झाला तरी त्या जमिनीच्या भागातून हल्ला करता आला पाहिजे. समुद्रातून हल्ला करायचा तरी समुद्रातील ज्या दुर्गाचा भाग आहे तिथून समुद्रातून शत्रूवर हल्ला करता आला पाहिजे. त्याला म्हणतात मिश्रदुर्ग. वनदुर्ग, घनदाट अरण्यात असलेले दुर्ग. घनदाट अरण्यात जिथे जंगल आहे, जिथे वन्य प्राणी, हिंस्र पशु पक्षी आहे, त्या ठिकाणी अवघड वाटेचे असे वनदुर्ग, वनामध्ये घनदाट अरण्यात असलेले दुर्ग, त्यांना वनदुर्ग म्हणतात. त्यानंतर दुर्गांचे अन्यही प्रकार आहेत. टेहळणीचे दुर्ग. टेहळणीचे आपल्या नाशिकचे इतिहास अभ्यासक श्री गिरीशजी टेकले सर यांनी आम्हाला काही अज्ञात दुर्गांचा इतिहास सांगितलाय. काही अज्ञात दुर्ग त्यांनी शोधून काढले. त्या दुर्गांना आम्ही भेटी दिल्या. त्यांच्या संवर्धनासाठी आम्ही सुद्धा मोहिमा केल्या. त्या दुर्गांचा विचार आम्हाला काय शिकवतो का दूरवरच्या प्रदेशावर ज्या किल्ल्यावरून लक्ष ठेवलं गेलं, शत्रूंचे हल्ले थोपवण्यासाठी रात्रींचा दिवस करून मावळे दूरवरच्या प्रांतावर लक्ष ठेवायचे. त्यांची गुप्तचर यंत्रणा होती. त्या टेहळणी बुर्जांचा वापर, त्या टेहळणी किल्ल्यांचा वापर केवळ आणि केवळ दूरवरच्या येणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी, आपल्या व्यूह रचनेसाठी त्या टेहळणी किल्ल्यांचा वापर केलाय. बागलाण प्रांतात प्रेमगिरी नावाचा किल्ला आहे, तो टेहळणीचा किल्ला आहे. काही असे किल्ले दिसतात का तिथे ऐतिहासिक वास्तव्य कमी आहे, वास्तू कमी आहे, मात्र त्या किल्ल्यांचा वापर दूरवरच्या आजूबाजूच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी तो केला गेला होता. असे अनेक किल्ल्यांचे प्रकार मित्रांनो आहेत. आता आपण समजून घेऊ नाशिक जिल्ह्यातील गड किल्ल्यांचा इतिहास समजून घेऊ. तत्पूर्वी नाशिक जिल्ह्यात कोणकोणते गड किल्ले हे आपण समजून घेऊ. नाशिक जिल्ह्यात डोंगरी 60हून अधिक किल्ले, काही भुईकोट किल्ले, ऐतिहासिक वाडे, प्राचीन बारवय, कुंडे, घाटे, ज्ञात अज्ञात समाध्या आहे, असे अनेक वास्तव्य ऐतिहासिक वारसा असलेली नाशिक नगरी आहे. नाशिक नगरीमध्ये 100च्या आसपास दुर्ग आहे. काही अज्ञात दुर्ग आहे जे आपल्याला शोधायचे, बघायचे, काही शोधून आपल्याला सापडतील सुद्धा. हा दुर्ग वारसा नाशिकमध्ये अगाध आहे. नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात दुर्ग वारसा बघितला पाहिजे, जबाबदारीने बघितला पाहिजे. ह्या किल्ल्यांना जीवापाड जोपासलं पाहिजे, जपलं पाहिजे. ज्या संस्था राबतात त्यांना आपण हात दिला पाहिजे. या नाशिकचा दुर्ग वारसा समजून घेत असताना नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांत, पूर्वी बागलाण हा परगणा होता. बागलाण डोळ्यासमोर आल्यावर बागुल राजाचं राज्य आमच्या डोळ्यासमोर येतं. अनेक गवळी, आयर अशा अनेक राजांनी तिथे राज्य केलं. बागलाणमध्ये गेल्यानंतर सगळ्यात मोठे दुर्ग म्हणजे ज्यांची उंची समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंच, सगळ्यात उंच दुर्ग असलेले साल्हेर मुल्हेर सारखे उंच दुर्ग त्या बागलाण प्रांतात आहे. साल्हेर किल्ला आहे, मुल्हेर किल्ला आहे आणि साल्हेरच्या समोर सालोटा आहे. सालोटा म्हणजे भक्कम अगदी बलभीमासारखा. त्यांच्या उपरांगेत अनेक किल्ले, बामेर किल्ला आहे, तांबोळ्या आहे, पिसोळगड आहे, डेरमाळ आहे, आईवंत किल्ला आहे, हातगड, रावळ्या जावळ्या, मार्कंडेय, पेमगिरी, सातमाळा आणि बागलाण हा जवळ असल्यामुळे काही किल्ले त्यांच्यात येतात. बागलाण प्रांतात ते किल्ले. त्यानंतर प्रेमगिरी हा किल्ला आहे, टेहळणीचा किल्ला आहे, त्या बागलाण प्रांतात आहे. मित्रांनो याचा इतिहास खूप आगाध आहे. त्या बागलाण प्रांतामध्ये बागुल राजांनी हे किल्ले आबादित राखले. कालांतराने शत्रूच्या हल्ल्यात बागुल राजांचा सुद्धा त्यांना सुद्धा हे किल्ले सोडावे लागले प्रसंगी. अनेक राजांचा इथल्या फंद पितुरूने किंवा इथे शत्रूच्या हल्ल्यामध्ये अनेक वेळा किल्ले सोडण्याची वेळ आलेली. त्यानंतर जवळच मालेगाव विभाग आहे. मालेगाव हा मोठा विभाग. मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण असे अनेक विभाग आहे. नांदगावला महत्वाचे किल्ले, माणिकपुंज नावाचा किल्ला नांदगावला आहे. भगवान शनी महाराजांचं त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर माणिकपुंजला आम्ही गेलो. माणिकपुंज हा महत्वाचा किल्ला आहे, तो नांदगाव जिल्ह्यामध्ये. माणिकपुंजचं श्रमदान केलं, तिथे एक मोठं टाकं आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माती मुरुम साचलेला आहे.
त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडी झुडपं उगलेली आहे। त्या टाक्यातला आम्ही ट्रकभर माती बाहेर काढली आणि ती अभ्यासपूर्ण पद्धतीने ती माती काढली। दिवसभर घामाघूम झालो, राबलो। नंतर आम्ही जेवण झाले दुपारचे, परत पुन्हा दुसऱ्या टप्प्यात श्रमदान झालं आणि संध्याकाळी त्या माणिक पुंजेचं पूर्ण दुर्गदर्शन घेतलं। ते दुर्गदर्शन घेतल्यानंतर आम्ही किल्ला उतरलो। येताना क्रिकेट खेळणाऱ्या त्याच गावचे मुलं माणिक पुंजेच्या पायथ्याच्या त्या क्रिकेटरच्या मुलांना सांगितलं का तुमचं क्रिकेट थांबवा आणि माणिक पुंजचा वारसा समजून घ्या। माणिक पुंज बघितल्यानंतर नांदगाव जवळ खोजा नावाचा किल्ला आहे, खोजा राजाचा भुईकोट किल्ला आहे। अगदी शनी महाराजांचं नांदगावचं जे मंदिर आहे त्याच्या समोर खोजा नावाचा किल्ला आहे। त्या खोजा किल्ला शनी मंदिराच्या मधोमध असलेली जी रेल्वेची रांग आहे त्या रांगेतून त्या रेल्वेची रांग ओलांडली का खोजा किल्ला येतो। आज खोजा राजांनी जीवापाड जोपासलेला जपलेला किल्ला, तो किल्ला तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे हो, विशेषतः नांदगावच्या जवळपासच्या लोकांना तरी माहित पाहिजे। तो खोजा किल्ला आहे, प्रशस्त असा भुईकोट किल्ला आहे। त्याचं ऐतिहासिक वास्तव्य बघितलं तर ऊर अभिमानाने पुढे येतो, मात्र धसलेला आहे, पडलेला आहे। अनेक दारुडे तिथं बसलेले असतात, जुगारी बसलेले असतात। तो किल्ला पूर्ण भग्न अवस्थेत पडलेला आहे। त्या किल्ल्याचं एक बारव आहे, ते बारव फार सुंदर आहे। आमचा जीव तुटतो हो किल्ल्यांची दुरावस्था बघून। त्यानंतर मालेगाव जिल्ह्यामध्ये गाळणा नावाचा किल्ला आहे, ऐतिहासिक वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे। खूप मोठ्या प्रमाणात तट आणि बुरुजांच्या भिंती आहे, अनेक वाडे। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तट आणि बुरुज आणि ऐतिहासिक वास्तू असलेला किल्ला हा गाळणा किल्ला आहे। गाळण्यावर सर्वाधिक काळ मुघलांचं राज्य होतं। मित्रांनो, गाळणा बघितल्यानंतर मनमाड जवळ अंकाई टंकाई नावाचा किल्ला आहे। तिथे खाली प्राचीन लेणी अंकाई टंकाई हे जोड किल्ले। अंकाई टंकाई अंकाई किल्ल्यावर गुरु अगस्त्य मुनींची तपोभूमी समजला जातो आणि समोरच टंकाई किल्ला आहे। दोन्ही जोड किल्ले, त्यांचं ऐतिहासिक वास्तव्य आजही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं। वरती लेणी गुहा आहे, महादेवाची मंदिर आहे, अगस्त्य मुनींची गुहा आहे, तपोभूमी आहे। त्या ठिकाणी अनेक तळे टाके, तिथे एक दर्गा उभी आहे। त्याच्या अलीकडे अनेक ठिकाणी झाडांवर लोकांनी कपडे फेकून दिले का, तर ते लोक येतात तिथे आंघोळी करतात, अंगाचे कपडे झाडावर फेकून देतात। त्या अशा काही प्रथा परंपरा आहेत, परंतु या परंपरा खऱ्या अर्थाने तिथं पर्यावरणाच्या दृष्टीने त्या परंपरेचा विचार केला पाहिजे। आपण तिथलं पर्यावरण अबाधित राखलं पाहिजे। अंकाई टंकाई किल्ला हा मनमाड जवळ आहे अशा पद्धतीने। आणि मालेगावमध्ये कंकराळा नावाचा महत्वाचा किल्ला आहे, त्याचे अनेक ऐतिहासिक तट बुरुज कसे बसे तग धरून ते आपल्याशी बोलतात। वरती पाण्याचे टाके। मित्रांनो, इगतपुरी तालुक्यात गेल्यानंतर कावनई, ट्रिंगलवाडी, त्यानंतर अलंग, मदन, कुलंग असे अनेक किल्ले इगतपुरी तालुक्यात आहेत। त्यानंतर आपण पेठ तालुक्यात गेलो, पेठ तालुक्यात सोनगिरी नावाचा किल्ला आहे। तिथे खैराई आणि वाघेरा हा एक किल्ला आहे। सिन्नर तालुक्यात पट्टा नावाचा एक सह्याद्रीच्या उपरांगेचा भाग आहे। त्या पट्ट्याच्या जवळ विश्रामगड आहे। विश्रामगड, आड किल्ला, बितनगड, पर्वतगड, डुबेरगड असे अनेक किल्ले हे सिन्नरच्या भागामध्ये आहेत। त्यानंतर दिंडोरी तालुक्यात रामशेज आणि देहरी असे किल्ले, देहरीराज। भोरगड जो आहे तर भोरगड हे लष्करी तळ आहे। त्या लष्करी तळाच्या पाठीमागे देहरी किल्ला आहे। त्यानंतर रामशेज किल्ला तर नाशिक पासून अगदी हाकेच्या अंतरावर पेठ रोडला 10 किलोमीटर अंतर नाशिक पासून आहे। तिथे रामशेज दुर्ग आहे, जो पराक्रमाचा अजिंक्य रामशेज हा नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात आहे। इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिंडोरी तालुक्यात बघायला भेटतात। रणतळ, जिथे सुरतेच्या मोहिमेमध्ये शत्रूंबरोबर चकमक झाली होती। त्यानंतर मित्रांनो, सातमाळा पर्वतरांगेमध्ये 14हून अधिक किल्ले। सातमाळा पर्वतरांग कुठून सुरू होते? हातगड किल्ल्यापासून। हातगड किल्ला ओलांडताना हातगड बघितला, गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर असलेला हातगड हा तुम्ही कधी सापुताळ्याकडे जाताना तो किल्ला बघितलाच पाहिजे। हातगड खालूनच बघताना हातगडच्या अनेक ऐतिहासिक वास्तू तुमचं आमचं लक्ष वेधून घेतात। गुजरात मार्गे, समुद्री मार्गे येणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी, शत्रूवर करडी नजर ठेवण्यासाठी हातगडचं खूप मोठं महत्व आहे।
हातगड ओलांडल्यानंतर तुम्ही पुढे आलात, हातगडच्या तुम्ही वनी मार्गाने आला तर तुम्हाला आचलागड लक्षात येतो. आचला गडावर मागे वनवा लागला होता. त्या आचला गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू तुमची आमची वाट बघताय. आचलाला लागूनच आईवंत किल्ला आहे. नाशिकचा पन्हाळा किल्ला म्हणून ओळखला जातो. पन्हाळ्याचा जितका मोठा विस्तार आहे तितका मोठा विस्तार नाशिकच्या आईवंत किल्ल्याचा आहे. किल्ला दिसतो, वणीला जाताना तुम्हाला किल्ला दिसतो. आपण नांदुरीकडे जाताना वळतो ना, तर डाव्या साईडला बघितलं तर अर्धचंद्राकृती असलेला हा आईवंत किल्ला म्हणजे नाशिकचा पन्हाळा आहे. ते आईवंत खूप महत्वाचा दुर्ग आहे. आईवंत ओलांडला का आई सप्तशृंगीचं जे सप्तशृंगी गड आहे हाही किल्ला होता. शेजारी मार्कंडेय ऋषीची तपोभूमी असलेला मार्कंडेय किल्ला आहे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा त्या किल्ल्यावर आहे. त्याला लागून जोड किल्ला रावळ्या जावळ्या किल्ला आहे. रावळ्या जावळ्या हा महत्वाचा किल्ला आहे. त्याला जोडून धोडप किल्ला आहे. धोडपच्या अलीकडे कनेर किल्ला आहे. रामजी पांगेरे यांच्या शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेला कनेरगड, हा कनेरगड अलीकडे धोडप किल्ला आहे. त्या धोडप किल्ल्यावर रघुनाथराव पेशवेने आश्रय घेतला होता, लपून बसला होता. त्यांना जेरबंद करून तिथेच त्यांना एका जेलमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर धोडप किल्ला ओलांडल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतो कांचन मांचन किल्ला, जोड किल्ला. त्यानंतर गोरक्षगड, त्यानंतर पुढे गेला कोलेधर, राजदेर, इंद्राई, चांदवडचा चंद्राई, अशा त्या पर्वत रांगेत 14हून अधिक किल्ले सातमाळा पर्वत रांगेत आहेत. ते तुमची वाट बघताय. फक्त तुम्ही शिवभक्तांनो, दुर्ग भक्तांनो, इथल्या प्रत्येक नागरिकांनो, तुम्ही दुर्ग तुमची वाट बघताय. तुम्ही दुर्गांवर जाणार कधी, त्यांच्याशी बोलणार कधी, त्यांना समजून घेणार कधी. नाशिकचं दुर्ग वैभव खूप मोठं आहे. महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा आहे. महाराष्ट्र सह्याद्रीचा आहे. सह्याद्री नसता तर हे राज्य निराश्रित असतं, ओसाड असतं. आपलं संरक्षण केवळ सह्याद्रीने केलंय. अहो म्हणतात ना, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेलं. महाराष्ट्र अबाधित राहिला पाहिजे. महाराष्ट्रातला सह्याद्री, हिमालयावर संकट आल्यावर महाराष्ट्रातला सह्याद्री धावून जातो. पानिपतच्या युद्धामध्ये 2 लाख मुलांनी आपल्या देहाची चाळण केली. इथल्या मुलींनी 2 लाख मुलींनी आपलं कुंकू पुसलं. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा हा महाराष्ट्र धावून जातो. म्हणून महाराष्ट्राच्या नेत्यांनी, इथल्या लोकप्रतिनिधी, इथल्या शासनाने, इथल्या प्रशासनाने, इथल्या शिवभक्तांनी, इथल्या प्रत्येक नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. इथल्या गडांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आणि महाराष्ट्राने देशाच्या रक्षणासाठी जो त्याग केलेला आहे तो त्याग आम्ही समजून घेतला पाहिजे. मित्रांनो, नाशिकचे गडकोट तुम्ही माझ्याकडून ऐकून घेतले. एखादा किल्ला बोलण्याच्या ओघात राहून गेला असेल तर माफ करा. मित्रांनो, आपण पुढे या नाशिकच्या किल्ल्यांचा इतिहास समजून घेणार आहोत. नाशिकचा किल्ल्यांचा इतिहास समजून घेताना प्रत्येक किल्ल्याला एक इतिहासाची किनार आहे. प्रत्येक किल्ल्याला इतिहासाची किनार आहे. आपल्या नाशिकमध्ये काल मी नाशिक शहराचा इतिहास सांगत असताना वीर जयाजी बलकवडे, वीर बहिर्जी बलकवडे हे पिता आणि पुत्र जेव्हा जेव्हा त्या कसारा मार्गाने आले, त्यांनी कावनईज किल्ला जिंकला. अलंग मदन जिंकून ते नाशिक नगरीत आले होते. तोही त्या किल्ल्यांचा इतिहास आहे. ट्रिंगलवाडी हा काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता. तो किल्लाही तुम्ही बघा. त्यानंतर नाशिकच्या भूमीमध्ये सिन्नर तालुक्यात असलेला पट्टा किल्ला, इगतपुरी आणि सिन्नरच्या नगरच्या सीमेवर असलेला विश्रामगड, ज्या विश्रामगडावर महाराज जालन्याच्या मोहिमेनंतर त्या ठिकाणी त्यांची तब्येत बिघडली असताना आरामाला थांबले. महाराजांनी विश्राम केला म्हणून आडमार्गाने महाराज आपल्या गुप्तचर यंत्रणेबरोबर, सैनिकांबरोबर विश्रामगडावर गेले. जालन्याची ती अजोड अशी तो वेढा मोडून महाराजांनी जालन्याची मोहीम फत्ते करून आडमार्गाने विश्रामगड गाठला. त्या रस्त्यातच एक किल्ला आहे, तो आड किल्ला. म्हणून महाराज ज्या किल्ल्याच्या बाजूने किल्ल्याच्या बाजूने विश्रामगडाकडे गेले तिथे आड किल्ला येतो, विश्रामगड येतो. महाराजांच्या मागाने आलेल्या मुघलांबरोबर लढता लढता शिदोजी राजे निंबाळकर यांनी याच भूमीत शत्रूंबरोबर निकराचा लढा दिला. लढता लढता ते दारातीर्थ पडले. शिदोजी राजे निंबाळकरांची समाधी आपल्या भूमीत आहे. ती शोधावी लागते. ती शोधली तर तिचं दर्शन घ्यावं लागतं. महाराजांना सुरक्षित
अहो म्हणताना लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यांच्यासाठी शिदोजी राजे निंबाळकरांनी, वीर शिदोजी राजेंनी बलिदान दिलंय. तो विश्रामगड तुमची आमची वाट बघतोय. विश्रामगडाचा इतिहास समजून घेत असताना आपण 1670 साली सुरतेच्या मोहिमेत महाराज ज्या पद्धतीने या मोहिमेतून गेले आणि येताना त्यांनी या नाशिकच्या भूमीतील अनेक गड स्वराज्यात आणले. महाराजांनी मोरोपंत पिंगळे, त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या मातब्बर सरदारांनी, या सरदारांबरोबर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकगडापासून अलंग, मदन, कुलंग, साल्हेरपासून 19 दुर्ग जिंकले. म्हणजे सुरतेच्या मोहिमेला जाताना आणि येताना महाराजांनी नाशिकच्या भूमीतील 19 दुर्ग जिंकले. मोरोपंत पिंगळ्यांबरोबर अनेक मातब्बर सरदार छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते. प्रतापराव गुजरांसारखे मातब्बर सरदार महाराजांबरोबर होते. बैरजी नाईक सुरतेच्या मोहिमेला महाराजांबरोबर होते. अनेक घटना आणि घडामोडी आपल्याबरोबर 1670 साली छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वात अनेक दुर्ग, 19 किल्ले नाशिकच्या भूमीतील स्वराज्यात आणले. नाशिकच्या दुर्गांना अनेक जुना इतिहासाची किनारे. सातवाहन काळामध्ये 25 ते इसवी सन 271 साली कौटिल्य, चालुक्य, यादव, बागुल, होळकर यांच्या काळात या किल्ल्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी निभावली आहे. सातवाहन काळात नाशिक्य असं नाव पडलं होतं, त्याचा नंतर नाशिक असं नाव पडलं. औरंगजेबाने या नाशिक नगरीमध्ये फुलाचं मोठं उत्पादन व्हायचं म्हणून इथं गुलशनाबाद असं नाव ठेवलं होतं. 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान महाराज 1670 ला सुरतेहून परतत असताना अत्यंत महत्वाच्या 2 चकमकी झाल्या. महाराजांच्या मागे बुऱ्हाणपूर पासून महाराजांच्या मागावर त्यांनी सुरतेहून असलेला लवाजमा, हत्ती, घोडे, सोनं, हिरे, माणिक, मोते हे स्वराज्यासाठी गरजेची होती, ती घेऊन येत असताना दाऊद खान हा औरंगजेबाचा मुघली सरदार बुऱ्हाणपूर पासून महाराजांच्या मागावर लागला होता. ती खबर गुप्तचर यंत्रणेने छत्रपती शिवरायांना दिली आणि महाराजांनी नाशिक जवळ असलेल्या न्याहारेचा डोंगर आहे, त्या न्याहारेच्या डोंगरावर काही बकरीतून, काही इकडून तिकडून काही घटना आपल्याला लक्षात येतात, त्या ठिकाणी बैठक घेतली. 1111 मावळ्यांच्या 2 तुकड्या केल्या. एकीकडे लवाजमा, जो सुरतेहून असलेला लवाजमा रणतळ्याच्या मार्गाने काढून दिला आणि 1100 मावळ्यांना सोबत घेऊन महाराज स्वतः घोड्यावर स्वार झाले आणि ते निघाले. त्यांना माहिती आहे का या दाऊद खानला कळालं पाहिजे का ही सुरतेची मोहीम ही कांचन मंचन बारीकडून जाणार आहे, म्हणून सातमाळा पर्वत रांगेकडे कांचन बारीकडे महाराज निघाले. केवळ 1100 मावळे आणि दाऊद खान बरोबर 30,000 मुघल होते, शस्त्रास्त्र होते, तोफखाना होता. आणि तो बुऱ्हाणपूरहून मागे लागल्यावर त्याला खबर कळाली. मुघलांच्या गुप्तचर यंत्रणेने दाऊद खानला कळवलं की महाराज सुरतेचा मोहिमेचा लवाजमा घेऊन सातमाळा पर्वत रांगेतून निघाले. त्या दाऊद खाननी चक्कल लढवली. तो सातमाळा पर्वत रांग ओलांडून कांचन बारीमध्ये, कांचन मंचन किल्ल्यामध्ये, कांचन किल्ल्याच्या बाजूने एक बारी आहे, त्या बारीमध्ये तो आडवा झाला. रात्रीचा अंधार होता. छत्रपती शिवरायांबरोबर केवळ महाराज आणि 1100 मावळे होते. प्रतापराव गुजरावांसारखे सरनोबत होते. महाराजांनी निकराचा लढा दिला. घनघोर युद्ध त्या कांचन बारीत दाऊद खान बरोबर चालू झालं. दाऊद खान बरोबर बैलोल खान सुद्धा होता. 3 प्रहरामध्ये 7.5 ते 8 तास चाललेल्या या युद्धामध्ये आपल्या मावळ्यांनी या युद्धामध्ये तुम्हाला सांगतो 3000 मुघल कापूनच टाकले. 3000 मुघल कापून टाकले. दाऊद खानला उघडा नागडा करून घायाळ केला. तो इकडे तिकडे पळायला लागला. बैलोल खान त्याच युद्धात मारला गेला. छत्रपती शिवरायांनी निकराचा लढा देऊन त्या कांचनबारीमध्ये मोठा पराक्रम गाजवला. छत्रपती शिवरायांनी सुरतेच्या मोहिमेतून जात असताना दाऊद खान बरोबर समोरासमोर केलेली लढाई ह्याच भूमीत झाली, नाशिक भूमीत. तो कांचनबारीचा इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती आहे, इतिहासाने लिहून ठेवलेला आहे, इतिहास अभ्यासकांनी लिहिलेला आहे. पण त्या ठिकाणी अजूनही छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाचं कुठलंही स्मारक नाही हो. साधा दगडही तुम्ही उभा केला नाही.
मोठ्या मोठ्या गप्पा आपण मारतो, मोठ्या मोठ्या बाता आपण मारतो, मोठमोठे उड्डाण पूल बनवतो, महाराजांचं नाव घेऊन अनेक सत्ताधीश बोलतात. मात्र ज्या वीरांनी, ज्या महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी जीवाचं रान केलं, त्या महाराजांची दुर्ग तुम्ही किती जीवापाड जपसतात. ज्या वीरांनी ज्या बलिदान दिलं, जिथं शौर्य आणि पराक्रमाच्या गाथा रचल्या गेल्या, त्या ठिकाणी असं स्मारक होणं गरजेचं आहे. कांचनबारीमध्ये महाराजांनी दाऊद खान आणि बेलोर खानचा पराभव केला. 30,000 फौजेबरोबर निकराचा लढा दिला, हजारो मुघल कापून टाकले. त्या लढाईचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चिरस्मारक झालं पाहिजे. हे तुम्ही आम्ही कधी समजून घेणार, इथलं सरकार कधी समजून घेणार. आणि तुम्ही आम्ही शिवजयंतीतला काही जर पैसा आपण बाजूला काढला तर आपण कांचनबारीमध्ये छत्रपती शिवरायांच्या त्या मूर्तिमंत पराक्रम आणि शौर्याचं चिरस्मारक उभारू शकतो का, जेणेकरून आजच्या पिढीला तिथे कळलं पाहिजे. कांचनबारीतून अनेक लोक जातात येतात, काही इतिहास कळत नाही हो. आता आम्ही या वर्षी कांचनबारीमध्ये शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था महाराजांच्या विजयाचा उत्सव आम्ही कांचनबारीत साजरा करणार आहोत. 17 ऑक्टोबर 1677 साली महाराजांनी कांचनबारीतलं युद्ध सफल केलं. महाराजांबरोबर प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, भिकाजी दत्तो असे अनेक मातब्बर सरदार होते. अनेक मुघल त्या ठिकाणी या युद्धामध्ये कापले गेले, पण आपले सरदार किती शूर होते, आपले मावळे किती शूर होते. आणि आपल्या महाराजांनी नाशिकच्या भूमीमध्ये समोरासमोर लढलेली त्या लढाईचं प्रतीक कांचनबारी. त्या कांचनबारीत चला आपण चिरस्मारक उभारूया, अशी शपथ घेऊया. आणि 17 ऑक्टोबर या दिवशी आम्ही याच वर्षी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था विजय उत्सव साजरा करणार आहोत महाराजांचा. आणि त्याच वेळी आम्ही संकल्प सोडू, या ठिकाणी चिरस्मारक झालं पाहिजे. समाजाने मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी वीरांचं बलिदान झालं त्या ठिकाणी त्या वीरांच्या स्मृती जागवण्यासाठी चिरस्मारक होण्याची नितांत गरज आहे. परंतु तुमचं आमचं लक्ष कुठे, आपलं लक्ष त्याकडे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण दुर्ग बघितले पाहिजे, इथल्या शौर्य आणि पराक्रमाच्या लढाया बघितल्या पाहिजे. त्या तुमच्या आमच्या सुखासाठी अनेकांनी बलिदान दिलं, त्या वीरांची नावं तुम्हाला आम्हाला माहीत पाहिजे. दुसरं असं का साल्हेरचा लढा 1670 साली झाला. महाराज सुरतेहून परतत असताना मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वात त्यांनी जे 19 दुर्ग जिंकले, त्यामध्ये साल्हेरचा लढा सुद्धा महत्वाचा लढा होता. साल्हेरचे किल्लेदार सूर्यराव काकडे यांनी तो लढा अत्यंत निकराने लढला. ज्या मुघलांनी हजारोच्या फौजांनी साल्हेरला वेढा दिला होता, तो वेढा मोडीत काढण्यासाठी महाराजांनी अनेक सरदार पाठवले होते. प्रतापराव गुजर आले होते. साल्हेरच्या लढ्यात प्रतापराव गुजरांनी लढाईची शर्त केली. पायथ्यानी वेड्याबरोबर लढा दिला आणि सूर्यराव काकडेंनी गडाच्या किल्ल्यावरून तो लढा दिला. साल्हेरचा लढा हा खूप महत्वाचा लढा आहे. लढता 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 लढताच निकराचा लढा देत असताना साल्हेरच्या त्या लढाईमध्ये सूर्यराव काकडे यांचं बलिदान त्या ठिकाणी झालं. तोफेचा छर्रा लागून सूर्यराव काकडे याच ठिकाणी धारातीर्थी झाले. त्यांची समाधी शोधायला आपल्याला 350 वर्ष लागले हो. साल्हेरचा लढा हा मराठ्यांचा खूप मोठा पराक्रमाचा लढा होता. प्रतापराव गुजरांनी आणि सूर्यराव काकडेंनी आपली शर्त केली, सूर्यराव काकडेंनी बलिदान दिलं, तेव्हा तुम्हाला आम्हाला साल्हेर आबादीत राखता आला. त्यानंतर मित्रांनो अजून एक लढा महत्वाचा आहे. सप्तशृंगी गडाच्या आणि कनेर आपलं गडाजवळ, सप्तशृंगी गडाजवळ मार्कंडेय किल्ला आहे. त्या मार्कंडेय किल्ल्याजवळ कनेर किल्ला आहे, कनेरगड. त्या कनेरगडावर आमच्या अनेक मोहिमा झाल्या. तो कनेरगड म्हणजे तिथे औरंगजेबाने दिलेर खानला जेव्हा पाठवलं का सातमाळ्याची पर्वतरांग जिंकून ये, तो दिलेर खाननी हजारोच्या फौजेचा वेढा त्या कनेरगडाला दिला. मला वाटतं 30,000ची फौज दिलेर खान बरोबर होती. कनेरगडाला वेढा दिल्यानंतर ही खबर महाराजांचे निष्ठावान मावळे रामजी पांगेरा यांना कळाली, गडावर कळाली. रामजी पांगेरा हा गवळी कुटुंबातला होता. दूध विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणारे हे मावळे होते. मावळे कष्टकरी शेतकरी होते, मजूर होते, कारागीर होते, 12 बलतेदार होते, 18 पगड जातीमध्ये मावळे होते. हे मावळे स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले, त्यांनी आयुष्य त्यागलं.
तुम्हाला आम्हाला अजिबात त्याग करता येतो का? काहीतरी त्याग करा ना. त्या कनेरगडावर रामजी पांगेरेंनी ठरवलं, व्यूहनीती केली का आता दिलेर खान कनेरगड ताब्यात घ्यायला आलेला आहे, त्याच्याशी निकराचे लढा द्यायचा. रामजी पांगेरेंनी व्यूहनीती केली, आपल्या मावळ्यांना सदरेवर बोलवलं आणि ठरवलं आपल्या अंगातले जे मावळ्यांचे वेशभूषा तो काढून टाका. आपण फक्त धोतर आणि पंचा घाला आणि आपल्या धोत्राच्या कासोट्यामध्ये तलवार तैनात करा. ती धोत्राच्या कासोट्यात म्यान केलेली ती तलवार आणि हातात दुधाच्या किटल्या घेऊन जणू काय आम्ही दूध विकणारे गवळीच आहोत म्हणून त्यांनी गुप्त मार्गाने कनेरगड उतरला. रात्रीचा अंधार होता, पहाटेची प्रहर होती, 2 वाजले होते. दिलेर खानचे मावळे डुकली घेत होते. आपले दिलेर खानचे जे मुघल होते ते डुकली घेत होते आणि आपले मावळे पराक्रमाची शर्त लढवत होते. गवळ्याच्या वेशामध्ये आपले मावळे रामजी पांगेराबरोबर बोटावर मोजण्या इतके 350-400 मावळे किल्ला उतरत होते. चोर मार्गाने किल्ला उतरल्यानंतर रामजी पांगेरा यांनी किल्ला उतरला गुप्त मार्गाने आणि रस्त्यामध्ये त्यांना मुघलांनी अडवलं. जणू काही गवळी पहाटे पहाटे दूध विक्रीला चालले असं म्हणून त्यांनी तिथून मार्ग काढला. ज्या ठिकाणी दिलेर खानचा शामियाना होता त्या ठिकाणी ज्या फौजेने कनेरगडाला वेढा दिला असा होता त्या बहुसंख्य मुघलांच्या फौजेबरोबर त्यावेळी धोत्रातल्या कासोटेच्या तलवारी काढल्या आणि झोपेतच अनेक मुघलांना त्यांनी कापून टाकलं. 3,500 ते 4,000 मुघल झोपेतच कापून टाकले. अगदी बोटावर मोजण्या इतक्या रामजी पांगेरा आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेर खानच्या फौजेवर पहाटेच्या साखर झोपेत केलेला हा हल्ला, नाशिकच्या शौर्य आणि पराक्रमाचा कनेरचा लढा हा रामजी पांगेऱ्यांच्या रक्ताने लिहिलेला आहे. ह्या पराक्रमाची शर्त गाजत असताना अंगावर केवळ उघड अंग, धोत्राचा कासोटा घातलेला, त्याच्या तलवारी लपवलेल्या, त्याच तलवारी म्यानातून बाहेर काढून निकराचा लढा देणारा तो वीर रामजी पांगेरा ह्याच भूमीत लढला. तो कनेरगड पावन झाला. अहो दिलेर खान बघतच राहिला. मुरारबाजी आठवला. एवढा शूर वीर मराठ्यांच्या फौजेत हे बघून त्याला सुद्धा चक्कर आल्यासारखं झालं. त्या रामजी पांगेरांनी लढता लढता शरीरावर अनेक भाल्याच्या तलवारीचे घाव झेलले. आपले मावळे उघड्या अंगावर अनेक वार झेलत होते. लढता लढता घायल झाले पण कोसळले नाही, लढतच राहिले. आपण पावनखिंड बघायला जातो. आपण पावनखिंड बघून आल्यानंतर आपण रामजी पांगेराचा कनेरगडही बघायला गेलो पाहिजे, रामसेजही बघायला गेलो पाहिजे, साल्लेराय सूर्यराव काकडेंचा बघायला गेलं पाहिजे, कांचनबारी बघितली पाहिजे, रणतळही बघितलं पाहिजे, अलंग मदन कुलंगही बघितला पाहिजे, बलकवडे सरदार वीर बलकवडे सरदारांचं बघितलं पाहिजे, शिदोजी राजे निंबाळकरांचं समाधीचं दर्शन घेण्यासाठी विश्रामगडाला गेलं पाहिजे. अरे तुम्ही आम्ही सगळा इतिहास आपण फक्त इतिहास बघत असताना तो चित्रपटात नाटकात बघतो, व्याख्यानात ऐकतो. प्रत्यक्षात आपण तो जाणायला त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. तुमच्या जवळपास असलेले किल्ले तिथे अनेक वीरांनी बलिदान दिलं. त्या कनेरगडाच्या पायथ्याला जिथे युद्ध झालं त्या ठिकाणी अजूनही रामजी पांगेरेंची खरीखुरी समाधी आपल्याला शोधायला यश आलेले नाही. जी आता शोधली ती समाधी खरीखुरी असू शकते, मात्र अजूनही आपल्याला रामजी पांगेऱ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची ती समाधी शोधता आली नाही. अरे लढता लढता अंगावर इतके घाव झेलले, तलवारीचे कित्येक घाव झेलले, एवढे घाव झेलले, रक्तबंबाळ अवस्थेत मावळे त्या दिलेर खानासारख्या कपटी मुघलाबरोबर लढत होते आणि कित्येक मावळे धारातीर्थ पडले. हो त्याच ठिकाणी आपला देह रामजी पांगेरांनी ठेवला. त्या इतिहासाची लढाई आपण जिंकली की हारलो हे माहित नाही, पण आपल्या वीर रामजी पांगेरा आणि त्या मावळ्यांनी दिलेली शर्तीची लढाई आणि मुघलांना इतका दिलेला शर्तीचा लढा आणि महाराजांचा वापरलेला गनिमी कावा हा तुम्ही आम्ही समजून घेणार आहोत की नाही, समजून घेतला पाहिजे. रामजी पांगेरांच्या लढाईचं चिरस्मारक का होत नाही? मोठ्या मोठ्या बाता मारतो, मोठमोठ्या करोडचे मोठमोठे इथे विकास कामांच्या बाता मारल्या जातात, मोठमोठे नेते मिरवतात, मोठे मोठ्या प्रशासकीय अधिकारी मिरवतात, आम्हाला गड किल्ल्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणारे अनेक जण भेटतात, मोठा उत्सव साजरा होतो. अहो एक गड किल्ले म्हणजे रयतेचे स्वराज्याची प्रतीक आहे. ती तुम्ही आम्ही जीवापाड जोपासली पाहिजे, जपली पाहिजे. रामजी पांगेऱ्यांचं चिरस्मारक आपल्या नाशिकच्या या कनेरगडाच्या पायथ्याला का उभं राहू नये? हे बघा, या विजयांची
तारीख वार आम्ही शोधून या ठिकाणी आम्ही विजय उत्सव साजरा करणार आहे. आम्ही नुसतं विजय उत्सव नाही, आम्हाला उत्सवात फार इंटरेस्ट नाहीये. आम्हाला त्या किल्ल्याच्या पायथ्याला रामजी पांगेरा बघायचा आहे, त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जाणायचा आहे. इथल्या अनेक युवकांना, इतिहासकारांना, शिवभक्तांना, इतिहासाच्या प्राध्यापकांना, इथल्या अनेक लोकांना, इथल्या तरुणांना, इथल्या शिवभक्तांना आम्हाला तो इतिहास तिथे समजून सांगायचा आहे. त्यासाठी त्यांचं चिरस्मारक बांधणं गरजेचं आहे. आम्ही दुर्ग संवर्धक दर महिन्याला 2-2 मोहिमा काढतो. अहो, एका मोहिमेला 20-22 हजार खर्च येतो. प्रवासाचा खर्च असतो, टोलही आम्हाला भरावा लागतो, किल्ल्यावरची श्रमदानाचं साहित्य अवजड किल्ला चढावा लागतो. सूर्य उगवायच्या आतच किल्ला चढून गेला पाहिजे, नाही तर घामाघूम होतो. आणि किल्ल्यावर केवळ आम्ही दुर्गांच्या ऐतिहासिक समाध्या, तट, बुरुज, त्या ठिकाणी जाणाऱ्या वाटा, ऐतिहासिक वाटांच्या पाऊलखुणा, सैनिकांचे जोते, किल्ल्यावर असलेले पाणी, जलसंवर्धनाचे तळे, टाके, याच्यातला गाळ काढणं, त्याचबरोबर किल्ल्यावरचं पर्यावरण अबाधित राखण्यासाठी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्याची माहिती, किल्ला कसा बघावा हे समजून सांगण्यासाठी आम्ही जीवापाड राबतोय. तुम्ही राबणार कधी हा प्रश्न विचारण्यासाठी नाशिक विकासच्या व्यासपीठावर मित्रांनो मी तुमच्या बरोबर बोलतोय. छत्रपती शिवरायांची जयंती एका दिवसाची साजरी करता कशाला? अरे महाराज संस्मरणीय आहे. तुमच्या देहाची चाळण जरी केली, हाडाची काढ जरी केली तरी महाराजांचे उपकार फेटू शकत नाही, त्या मावळ्यांचे उपकार फेटू शकत नाही. छत्रपती शिव शंभूने 128 लढाया निरंतर जिंकल्या. महाराजांचं स्वराज्य अबाधित राखताना कुठेही शत्रू बरोबर मान वाकवली नाही, ताट मानेनी. जीभ आचडली आमच्या शंभू महाराजांची. महाराजांच्या अंगावर अगणितपणे त्यांची कातडी सोडली गेली, बोटाच्या नख काढले गेले, अनान्विक अत्याचार झाले. हो, आपल्या महाराज कधी वाकले नाही, झुकले नाही. आपल्या शंभू महाराजांचा देहाची चाळणी करणाऱ्या त्या औरंग्याला इथेच आमच्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांनी इथेच त्याला गाडला, इथेच त्याची कबर खोदली. त्या औरंग्याने तुमच्या आमच्यावर अनन्विक अत्याचार केले. अनेक शत्रूंनी आपल्यावर अत्याचार केले. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, शिद्दी, जोहर, त्यानंतर आलेले 150 वर्ष या भूमीचे लोचके तोडणारे ते इंग्रज, ब्रिटिश यांनी तुम्हाला आम्हाला केवळ लुटलं, इथल्या रयतेवर अन्याय केला, अत्याचार केला. याची जाणीव आणि नेणीव जेव्हा तुम्हाला राहील ना, तेव्हाच तुम्हाला महाराज कळतील. महाराज निश्चित घोषणा देऊन कळणार नाही, महाराज उत्सव साजरे करून कळणार नाही. महाराज दुर्गांच्या त्या वीरांच्या बलिदानातून, त्या दुर्गांच्या इतिहासातून, त्या दुर्गांच्या वास्तव्यातून तुम्हाला खऱ्या अर्थाने कळतील. कारण महाराज मूर्तिमंत रूपाने, गड किल्ल्यांच्या रूपाने. मित्रांनो, आज अजून एक लढा झाला. मी तो काल रामशेजचा लढा म्हणून सांगितला. रामशेजचा लढा बोटावर मोजण्या इतक्या 350, 400, 500 मावळ्यांनी लढला. छत्रपती शिवाजी महाराजांचं 50 वर्षाचं आयुष्य होतं. महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये वयाच्या 15व्या वर्षापासून 6 पातशाया नेस्तनाबूत करून स्वराज्याचं जे शहाजी राजांचं जे स्वप्न होतं, राजमाता जिजाऊंनी जे संस्कार केले होते ते प्रत्यक्षात साकारले. महाराजांचं निर्वाण झालं, महाराजांचं निधन झालं. रायगडावर महाराज गेल्यानंतर रयत दुःखात कोसळली, सगळे रडायला लागले. काळा कुट्ट दिवस साजरा केला, कोणाच्या चुली पेटल्या नाही. हो, आपला राजा गेल्यावर आपल्यावर काय दुःख कोसळलं असेल ते मी शब्दात सांगू शकत नाही. पण आपला राजा गेल्यानंतर हे स्वराज्य खिळखिळं करायचं म्हणून आग्र्याच्या दरबारात औरंगजेब शपथ घेतो आणि तो म्हणतो, शंभू महाराज जरी गादीवर बसले तर आता हे स्वराज्य आता हातात येईल. शिवरायांचं निधन झाल्याची बातमी त्याला कळताच तो व्यूहरचना करायला लागला. कपटी औरंगजेब, तिथून आलेला शहाबुद्दीन खान रामशेज किल्ल्याला वेढा देऊन बसला. एका दिवसात रामशेज जिंकतो म्हणून इथे आला आणि तोच रामशेज किल्ला आपल्या बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी 6.5 वर्ष अजिंक्य राखला. अहो, त्या शत्रूला किल्ल्याची पायरी सुद्धा चढू दिली नाही. हो, चढता चढता तर त्यांना दगडाच्या गोट्यानीच घायल केलं. मराठ्यांकडे काय नव्हतं, साधना नव्हते, साहित्य नव्हतं, मनुष्यबळ नव्हतं. मात्र छत्रपती शिवरायांसारखा एक राजा या भूमीत होऊन गेला. भगवान महादेवाचा अवतार आपण त्यांना म्हणतो, आपण देवदेवता म्हणून संबोधतो. महाराज हे महापुरुष होते, शूरवीर होते. महाराज हे खरं तर जगाच्या पाठीवर एकमेव महाराज झाले, छत्रपती शिवाजी महाराज. असा राजा जगाच्या पाठीवर कुठे झाला न होणार, न भूतो न भविष्यती. आज राजा या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला. त्या राजाची जर तुम्ही खऱ्या अर्थाने
त्यांच्या विचार आचाराने जगला तर या महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघेल. त्या महाराजांचा गनिमी कावा जीवापाठ जपसताना अनेक वीरांनी बलिदान दिलं. हो, रामशेजचं युद्ध आहे त्या बलिदानाचं, त्यागाचं स्वरूप आहे. 6.5 वर्ष घरदार सोडून ज्या मावळ्यांनी शहाबुद्दीन खान बरोबर 2 वर्ष निकराचा लढा दिला, शहाबुद्दीन खान हारता हारला. त्यांनी लाकडी दमदमा बांधला पूर्वेला, रामशेजच्या पूर्वेला असलेल्या डोंगरावर लाकडी दमदमा बांधला. त्या दमदमावर 200 तोफा तैनात केल्या. ज्या तोफेचा गोळा पायथ्यापासून रामशेजच्या माथ्यापर्यंत पोहोचत नव्हता, वयाने उंचीने कमी जरी असला, रामशेजच्या कातीवकडे रामशेजची अभेद्यता आहे. आज तुम्ही रामशेज बघायला जा, तट बुरुज नाही दिसणार तुम्हाला, पण रामशेजची जी कातीवकडे ती भक्कम आहे. तुम्ही रामशेज चढून जा, पण कातीवकडे चढू शकत नाही, इतका बेलाग रामशेज आहे. त्या रामशेजच्या आजूबाजूला फार डोंगर नाही. पूर्वेला असलेल्या एका डोंगरावर शहाबुद्दीन खाननी 1682 साली अनेक लोकांना गुलाम करून आणलं, लाकडं तासले, जंगल तोडलं, दमदमा उभा केला, 200 तोफा तैनात केल्या, 500 मुघल उभे केले आणि तोफेचा मारा करायला लागला. रामशेजच्या त्या तोफेच्या माऱ्यात द्वार, तट, बुरुज कोसळायला लागली. अहो, कोसळणारी, दिवसा कोसळणारी बुरुज, तट, महाद्वार रात्री बांधून काढायचे. हो आपले मावळे, रात्रीत बांधून. सकाळी उठल्यानंतर तो शहाबुद्दीन खान जेव्हा त्या रामशेजकडे बघायचा तेव्हा त्याच्या डोक्यात चक्कर यायचे. शहाबुद्दीन खान म्हणायचा, अरे ये मराठे क्या खाते होगे, क्या पीते होगे, बोले ये मराठे तो यहाँ जो दिन में जो तट बुरुज हम तोपों की गोले से डाकते, ये तट बुरुज, ये द्वार सुबह तो खड़ा रहता है. अरे कैसे होता है. तो वेडा झाला. 2 वर्ष लढला, त्याचा वेडा होता. हजारोची फौज होती, रामशेज चढू दिला नाही. बादशाहनी पुन्हा एकदा शहाबुद्दीनला बोलून घेतलं. शहाबुद्दीन नंतर फतेखान आला. फतेखानने बी मुघलाचा लढा दिला. मांत्रिक आणला, सोन्याचा नाग बनवला, दगडगोट्यांचा हल्ला झाला, गोपनीमध्ये अनेक मुघल मारले गेले. रात्री बेरात्री तीर कामटीतून धनुष्याचा बाण यायचा आणि त्या शत्रूच्या, त्या मोगलांच्या तंबूमध्ये शामियानात घुसायचा. पहाटेला आलेला तो जळता बाण तंबू आणि शामियाना पेटून द्यायचा. असे अनेक जण त्या तीर कामटीने मारले गेले. आपल्या मराठ्यांकडे तीर कामटी होती, दगड होते, गोटे होते, शस्त्रास्त्र जरी कमी असले, गनिमी कावा होता. शत्रूला कोंडीत धरायचं, खिंडीत धरायचं, घाटात धरायचं, कोंडून मारायचं. हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून उंबरखिंडीचा लढाई असा लढला गेला. उंबरखिंडीचा तिथं चिरस्मारक झालं त्या लढ्याचं. आपल्या नाशिकच्या लढ्यांचं चिरस्मारक नाशिककरांनो तुम्ही कधी बांधणार आहात. नाशिक शहरात असलेली वीर बलकवडे पिता पुत्रांची समाधी, तिच्यावर जरा रस्ता बांधलेला आहे, त्या समाधीचं तुम्ही स्मारक कधी बनवणार आहात. नाशिकला मुघलांच्या ताब्यातून मुक्त करणारे वीर सरदार जयाजीराव आणि बहिर्जीराव बलकवडे यांची समाधी, त्या समाधीची दुरावस्था कधी दूर करणार. चिरस्मारक कधी बांधणार. रामजी पांगेरांचं चिरस्मारक कधी बांधणार. रामशेजचं चिरस्मारक कधी बांधणार. पराक्रमाचं साल्हेरचं चिरस्मारक कधी बांधणार. रामशेजच्या लढ्याचं चिरस्मारक अजून झालं नाही. अहो, त्या लढ्याचं जर म्हणायचं 6.5 वर्ष अनेक मातब्बर सरदार आले, पण आपल्या मराठ्यांनी त्यांना रामशेज जिंकून दिला नाही. 6.5 वर्षाचा काळ गेला. फतेखान वैतागून गेला. त्यानंतर फिरोज जंग आला, तो 2 वर्ष लढला. 6.5 वर्ष बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी उपासमार सहन केली. अशा परिस्थितीमध्ये रामशेजच्या दिमतीला उपासमारीमध्ये दुर्ग भंडार धावून आला. मानाजी मामा मोरोपंत पिंगळ्यांनी रसद पाठवली. तेव्हा कुठे रामशेजवरील मावळ्यांना उपासमारीत अन्न भेटलं. त्या लढ्याचं चिरस्मारक होणं गरजेचं आहे. 6.5 वर्ष अजिंक्य असलेला रामशेज हा आपल्या लढ्याचं प्रतीक आहे. नाशिकच्या इतिहासाच्या किनार सांगत असताना अनेक इतिहासाच्या बाबी माझ्याकडून राहून गेल्या. नाशिकच्या भूमीत यादवांचं राज्य होतं, बागुलांचं राज्य झालं, आहेर गवळी, त्यानंतर तुम्हाला तो यादवांचं राज्य झालं. नाशिकच्या भूमीत सातवाहन काळापासून आपले अनेक राज्य या भूमीत झाले. होळकरांचं राज्य झालं, यादवांचं राज्य झालं. छत्रपती शिवरायांनी या भूमीमध्ये राज्य केलं. छत्रपती शंभू महाराजांनी केलं. ताराराणी साहेब शाहू महाराजांपर्यंत इथलं वतन आपल्या मराठ्यांकडे होतं. पेशव्यांच्या काळानंतरही काळापर्यंत हे वतन आपल्या ताब्यात होतं. अनेक वीरांनी या भूमीत बलिदान दिलं. हे नाशिकची सह्याद्रीच्या गडकोटांची भूमी, शौर्य पराक्रमाची भूमी आहे.
मात्र ती तुम्ही आम्ही समजून घ्या. इथले गडकोट म्हणजे लढणारे. नाशिकच्या गडकोटांचा इतिहास समजून घेत असताना त्या गडकोटांसाठी जीवाचं रान करा, तनमन धनाने समर्पित व्हा, ते गडकोट वाचवा असा संदेश देतो. आता आपण समजून घेऊ त्या नाशिकच्या गडकोटांची, नाशिकच्या सह्याद्रीच्या गडकोटांची काय हालत आहे ती समजून घेऊ. नाशिक जिल्ह्यातील जेवढे मी तुम्हाला गडकोट सांगितले त्या गडकोटांचे तट आणि बुरुज ढासळले, पडले, निखळले. अहो काही तर किल्ले अशा परिस्थितीत आहे का ते नष्ट होतील हे बघून केवळ वेदना आम्हाला होतात, आम्हाला अश्रू ढाळतो. आम्ही अनेक वेळा म्हणतो अरे बाबांनो आम्ही दुर्ग जागृती अभियान करतो. नाशिक जिल्ह्यातील महाराजांनी जीवापाड जोपासलेले, अनेकांनी बलिदान दिलेले दुर्ग, अहो जवळच असलेला रामशेष दुर्ग, काय परिस्थिती आहे. अहो आम्ही जमिनीतून त्या सैनिकांच्या घरांच्या जोत्याच्या पाऊल खुणा आम्ही बाहेर काढतोय. ते तट बुरुज, ते टेळणी बुरुज पडण्याच्या स्थितीत आहे. एकूणच रामशेज किल्ल्याची सुद्धा वाईट अवस्था आहे. त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील अनेक गड किल्ल्यांची अवस्था नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. जे काही तट बुरुज, थोडंफार काही टेळणी बुरुज, काही गुप्त मार्ग, रस्ते, वाटा, त्या ठिकाणी असलेले शिलालेख, त्या ठिकाणी असलेले जलकुंभ, त्या ठिकाणी असलेले टाके, तळे, सरदाराच्या वाड्याचे अवशेष, भग्न पडके वाडे, जोते, अहो हेच तुमच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहे. आपले किल्ले पडले हो, अहो पडले नाही पाडले. तुम्ही आम्ही दुर्लक्षित ठेवले. आपल्याला वेळच नाही ना, आपण उत्सवात गुंतलो. 1818 नंतर पेशवाई गेली आणि इंग्रजांनी हे किल्ले ताब्यात घेतले, लुटले, भरमसाठ लुटले. भविष्यात हे दुर्ग इथल्या लोकांना ताकद देतील, प्रेरणा देतील, शक्ती देतील, हे जगावर राज्य करतील की काय याचा दस्ती घेऊन या नाशिकच्या भूमीतील जो ग्रिब्ज नावाचा जो बागलांचा परगणा सांभाळणारा इंग्रज अधिकारी होता, मॅकडवेल आणि ग्रिब्ज, अहो त्यांनी इथल्या किल्ल्यांवर सुरुंग पेरला जाणाऱ्या मुख्य वाटा, महाद्वार, तट, बुरुज हे सुरुंगात उडवून दिले. अहो ते भग्न झालेले दुर्ग पडले नव्हते, पाडले गेले, इंग्रजांनी लुटले गेले. इंग्रजांनी इथले दुर्ग पाडून ते निघून गेले. नाशिकच्या भूमीतील अनेक गड किल्ल्यांचे अवशेष जेव्हा बघतो आम्ही तेव्हा आम्हाला त्या सुरुंगाच्या त्या खुणा आम्हाला बघायला भेटतात. ज्या ठिकाणी सुरुंग पेरला त्या ठिकाणी होल बघायला भेटतात. हे आम्ही का सांगतो? इंग्रजांनी किल्ले पाडले, धासले, लुटले. त्या किल्ल्यांवर शत्रूचे अनेक प्रहार झाले. ताटमानेने उभे असलेले ते गडकोट पडले, धासले. महाराजांनी परत उभे केले, अनंत राजांनी ते उभे केले. परंतु ते गड किल्ले तुम्ही आम्ही का नाही सांभाळले? का नाही सांभाळले? जे गड किल्ले आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे, अहो तुम्ही जा गड किल्ल्यांवर, ते बघा, एक विचार करा महाराजांच्या काळात ते गडकोट कसे असतील आणि आज कसे आहेत. हा विचार जेव्हा आपण करू ना तेव्हाच महाराजांपर्यंत तुम्ही पोहोचाल. महाराजांना त्यांचे दुर्ग जीवापाड जोपासणारे, त्यांच्या आचार विचाराचं रक्षण करणारे, रयतेचं निस्वार्थी भावानी सेवा करणारे, गोर गरीब, आंधळे, पांगळे, उघडे, नागडीत गोर गरिबांची सेवा करणारे, इथल्या रयतेमध्ये सामाजिकतेचा विचार पेरणारे, सामाजिक समतेचा विचार पेरणारे, इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवणारे, महाराष्ट्राची संस्कृती परंपरा, इथली संत परंपरा, इथली वारकरी परंपरा, इथल्या सर्वच परंपरा जोपासणारे, जपणारे, इथल्या लोककला जोपासणारे, इथल्या साहित्यिक जोपासणारे अनेक लोक महाराजांना प्रिय आहेत. परंतु महाराजांना त्यांच्या गडकोटांची वस्तुस्थिती महाराजांना दिसते, कळते, परंतु त्यांना खूप वाईट वाटतं. स्वतःला मावळे समजतो आपण, पण आपण मावळे म्हणून महाराजांच्या दुर्गांवर ज्या मावळ्यांनी बलिदान दिलं, ज्या वीरांनी बलिदान दिलं, त्या नाशिकच्या नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या गडकोटांसाठी तुम्ही आम्ही काय त्याग करतो. ते गडकोट तुम्हाला वाटत नाही का? ते गडकोट आपली संरक्षण स्थळ आहे. ते गडकोट ही पर्यावरणाची ठिकाण आहे. ती गडकोट आपली ऊर्जा स्थान आहे. ती गडकोट आपली ताकदीची ठिकाण आहे. तेच गडकोट छत्रपती शिवराय, छत्रपती शंभू महाराज आणि मावळ्यांची मूर्तिमंत स्मारक आहे. मूर्तिमंत हा शब्द समजून घ्या. अहो आपण मूळ स्मारकाकडे लक्ष देतो, आपण गावात स्मारक बांधतो. स्मारक बांधलं पाहिजे, ते संस्मरणीय असतं. गावातलं, शहरातलं पुतळे बांधा, प्रतिमा तयार करा, हे सगळं खरं आहे. परंतु जी खरीखुरी स्मारक आहे, जिथे महाराजांची पावलं लागली,
महाराजांच्या मावळ्यांनी बलिदान दिलं, जी धारा तीर्थ आहे ती दुर्ग जीवापाड जोपासण्याचं काम जर तुम्ही खऱ्या अर्थाने केलं तरच खऱ्या अर्थाने आपण स्वतःला मावळे म्हणू आणि महाराजांच्या चरणापाशी आपल्याला ती धूळ आपल्याला कपाळी लावता येईल. अन्यथा महाराजांना सुद्धा दुःख होत असेल, कारण त्यांची जीवापाड जोपासलेले दुर्ग आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, नाशिक विकासच्या या व्यासपीठावर शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा 15 वर्ष राबणारा एक कार्यकर्ता, एक सामान्य माणूस, दगड किल्ल्यांचा एक मातीचा कण असलेला व्यक्ती आणि माझ्याबरोबर राबणाऱ्या अनेकांचे हात तुम्ही बना. आमच्या दुर्ग संवर्धक खूप राबतात, तो किल्ले जोपासतात, जपतात. आम्हाला वाटतं की महाराजांचा कुठेतरी थोडा फार का होईना एक दुआ, एक आशीर्वाद आम्हाला मिळेल. परंतु तुम्हाला आम्हाला असं वाटतं का, हा प्रश्न उपस्थित करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा. जय हिंद.